हं. मला बी घ्या माहिती. बाबाजी आशीर्वाद. जय हो, पूर्ण आशीर्वाद, जय जयकार हो, मंगल मंगल, पूर्ण मंगल. मी रामभाऊ गुंडिले माजी आमदार आहे आणि काल आम्ही या राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय आमदार देवेंद्रजी फडणवीस साहेब यांची भेट घेतली. हा आमचा बाबासाहेब आंबेडकर सन्मान सप्ताह चालू आहे. जागर संविधानाचा आणि सन्मान बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, अशा पद्धतीचा कार्यक्रम राज्यभर आम्ही चालू केलेला आहे. आणि त्यानिमित्तानं माझे स्नेही माननीय डॉक्टर संतोषजी कटारे हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे एक ब्लड आर्टिस्ट म्हणून आहेत आणि त्यांनी सौ रक्ताने अत्यंत सुंदर असा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकराचा प्रतिमा रेखाटलेली आहे. मला खूप आवडली ती. आम्ही ती गेटवे ऑफ इंडियाच्या कार्यक्रमामध्ये देण्याचं ठरवलं होतं, परंतु आदरणीय साहेब तिथे आले नाहीत आणि त्यामुळं मग ते आम्ही काल देण्याचं ठरवलं. काल भेट झाली. ती प्रतिमा माननीय CM साहेबांना दिल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला की अशा पद्धतीचं काम करणारे कार्यकर्ते आपल्याकडे आहेत. बाकीचे कामे आमचे जनरल होतीच, कारण मी महाराष्ट्राच्या 900-950 माजी आमदाराचा महासचिव म्हणून काम करतोय आता. म्हणून त्यांचेही काही कामं असतात, सामाजिक कामं असतात. महाराष्ट्रामध्ये हे काम आमचं चालू आहे. त्यानिमित्तानं भेट झाली. काय संदेश द्याल तुम्ही आज आपल्या जनतेला? काय संदेश द्याल या ठिकाणावर? जनतेने काय आत्मसन्मान निर्माण करण्यासाठी शांतीचा पाईक होऊन ज्या बाबासाहेब आंबेडकरांनी धम्माला समर्पित होऊन जे काम उभं केलं या देशामध्ये, त्याचा जागतिक प्रभाव पडलेला आहे. लोकांना शांतीशिवाय पर्याय नाही. लोकांनी शांतीच्या मार्गानं जीवन उभं करण्यासाठीचा प्रयत्न करावा. श्रम आणि शांती हे माणसाच्या जीवनाचे 2 विकासाचे मुख्य चाकं आहेत. सध्या मी महाराष्ट्रातील गायरान जमिनीचा प्रश्न हाताळतोय. जे गायराने आणि वन जमिनी आहेत, जे 50-60 वर्षापासून लोक कसून खात आहेत, त्यांच्या नावे त्यांचा सातबारा झाला पाहिजे, ती जमीन झाली पाहिजे, असा माझा सरकारकडे आग्रह आहे. मी 5 लाख हेक्टर जमिनीची वितरणाची मागणी सरकारकडे केलेली आहे. माननीय राज्यपाल महोदयांनी महाराष्ट्र सरकारला सुचवलेली आहे की रामभाऊ गुंडिले म्हणतात त्याप्रमाणे 5 लाख हेक्टर जमीन, गायरान जमीन आणि वन जमीन वितरणाचा यथोचित कार्यक्रम सादर करावा. आणि म्हणून त्या निमित्तानं आता जी लोक बसलेले आहेत राज्यभर अशा गव्हर्नमेंट लँडवर अतिक्रमण करून, त्यांना नियमित करण्यासाठीचा माझा फार मोठा प्रयत्न आहे. हा देशातला पहिला प्रयत्न आहे एवढ्या मोठ्या जमिनीबद्दलचा. पर्यंत आता ते मी सांगू शकत नाही. ते सांगणारा तो जो कॉन्ट्रॅक्टर आहे मुख्य, तो सांगू शकेल आणि करील, वेगाने करील, तो चांगल्या पद्धतीचं काम करेल याची आम्हाला खात्री आहे. कारण आपण सर्वांनीच त्याच्यामध्ये मन घातलेलं आहे. आपण सर्वांनी त्यामध्ये जाऊन पाहतोय आपण, आणि तो काही आता जास्त काळ लावणार नाही अशी खात्री आहे. धन्यवाद. आत्ताच आमचे मार्गदर्शक आदरणीय माजी आमदार गुंडिले साहेब यांनी आपल्याला सांगितलंच की बाबासाहेब आंबेडकरांचा संबंध या महाराष्ट्रामध्ये जागर संविधानाचा असा उत्तम कार्यक्रम राज्यभर चालू आहे. त्या पार्श्वभूमीवर महामानव परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जे स्वतःच्या रक्ताने जे चित्र काढलेलं आहे ते आम्ही देण्याचा आमचा मानस होता. परंतु गेटवेच्या कार्यक्रमामध्ये माननीय राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आले नाही. मग त्यानंतर त्यांच्याशी संपर्क साधून मंत्रालय या ठिकाणी आम्ही सर्व शिष्टमंडळ गुंडुले साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्या ठिकाणी गेलो
आणि साहेबांना ती प्रतिमा भेट दिली. प्रतिमा भेट देताच मुख्यमंत्री साहेब म्हणाले, अप्रतिम, खूप छान. त्याचा गौरव करण्यात आला आणि त्याचंच आमचं मोठं समाधान त्या ठिकाणी आम्हाला लाभलं. अशा पद्धतीने कालचा कार्यक्रम आम्ही संपन्न केला. जवळपास 15 वर्ष झाले की मी रक्ताने महापुरुषांची चित्र रेखाटण्याचं काम करतो. आणि हा जो चित्र रेखाटण्याचा जो कार्यक्रम आहे, ही महापुरुषांची जी विचारधारा आहे, प्रत्येकजण आपापल्या माध्यमातून करत असतो. तर चित्र हे माझ्याकडे खूप मोठं माध्यम आहे. याच्यातून मी राज्यभर, देशभरच नव्हे तर जागतिक पातळीवर आत्तापर्यंत पोहोचलेलो आहे. आणि हा तरुणांना एक संदेश आहे की ज्या महामानवाने आपलं रक्ताचं पाणी केलं, आपल्यासाठी आपलं संपूर्ण आयुष्य पानाला लावलं, त्या महामानवांच्या कार्यासाठी आपण काहीतरी पाऊल उचललं पाहिजे, काहीतरी कार्य त्यांच्यासाठी केलं पाहिजे. म्हणून हा माझा एक छोटासा प्रयत्न आहे. हाच आवाहन करेल की बाबासाहेबांचा जो संदेश आहे, बाबासाहेबांचं महान परिनिर्वाण झाल्याच्या नंतर बाबासाहेबांनी जो आपल्याला संदेश दिलेला आहे, की पहिला संदेश असा आहे की धार्मिक सत्यान्वेषण, म्हणजे जेवढे धर्मग्रंथ असतील त्याचा अभ्यास करा. त्यानंतर मिश्र विवाह, जाती तोडो समाज जोडो, म्हणजे आपण रोटी बेटी व्यवहार केला पाहिजे, ज्यातून आपली जातीभेद ही नष्ट होणार. आणि त्यानंतर सत्य, बुद्ध धम्माचा स्वीकार. असे बाबासाहेब आंबेडकरांचे 3 स्वप्न होते. ते राहिलेले 3 स्वप्न आपण पूर्ण करण्यामध्ये आपलं संपूर्ण प्राणपणाला लावलं पाहिजे, असं माझं म्हणणं आहे. धन्यवाद.